किनबार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। राज्यामध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू। मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूरमध्ये TDRFच्या जवानाचा मृत्यू। विकास गोरे असं जवानांचं नाव। मुंबई मनपाच्या इनोव्हा वाहन खरेदीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी। जनतेचा पैसा विकास कामांसाठी वापरा, उधळपट्टी थांबवा। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्याची सूत्रांची माहिती। नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा एकदा तापला। भुजबळांना पालकमंत्री करण्याचे होर्डिंग्स तर रायगडचं पालकमंत्रीपद ठरलं। फक्त घोषणा बाकी। गोगावलेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा। जळगावमधील तरसोद पाळधी बायपासवरील आसोदा पूल खचल्यामुळे जनजीवन धोक्यात। मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडून खचलेल्या पुलाची पाहणी। नागपूरमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात युवक काँग्रेसचं मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावरती आंदोलन। बॅरिगेड सोडून गडकरींच्या घराजवळ जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न। काही आंदोलक ताब्यात। शेतकरी कर्जमाफीचे पैसे 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार। 17 लाखांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावं 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर होणार। बिहारमधल्या बांकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्यच्या प्रशांत किशोर यांची 15व्या फेरीनंतर आघाडी कायम। भाजपच्या नीरज कुमार यांच्यावरती 8,202 मतांची आघाडी। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमधून ब्रुजभूषण सिंह आणि विनोद तोमर निर्दोष। न्याय मिळाल्याची ब्रुजभूषण यांची प्रतिक्रिया। तर महिला कुस्तीपटूंची हायकोर्टात धाव। लोकसभेत तिसऱ्या आठवड्यामध्ये गोंधळ कायम। संसदेबाहेर राम मंदिर देणगी चोरी आणि अमित शहांच्या अनुपस्थितीवरती विरोधक आक्रमक। खासदारांकडून निदर्शनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।